म्हणलो बलिप्रतिपदे दिवशी बायकोन नवऱ्याला ओवाळायचं राहतंय. कशासाठी? एका कीर्तनात असंच विचारलो मी, कशासाठी बायकोनं ओवाळायचं राहते नवऱ्याला? म्हणलो एका पोरानं म्हटलं गिफ्टसाठी. म्हणलं कशासाठी ओवाळायचं राहतंय? हे नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून ओवाळायचं राहतंय. देव रुक्मिणी मातेनं म्हणली देवा आज बलिप्रतिपदेचा दिवस आहे, मी तुम्हाला ओवाळणार आहे. ओवाळ की मग म्हणले देवाने. ताट आणाय रुक्मिणी माता गेली, देवानं सगळ्या भक्ताला बोलून घेतलं, आपलंच रूप दिलं, सगळ्याला देव बनवलं, लाईन मध्ये उभा केलं, पांडुरंगच सगळे. आता रुक्मिणी माता ताटानं आणली, बघत्या तर काय सगळे देवच सगळे देव दिसायला लागले. कुणाला म्हण ओवाळू माय? रुक्मिणी माता लाजली, लाजले गे माय आता कवना ओवाळू, आता कवना ओवाळू, जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुजन हालू, लाजले गे माय आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज ओवाळू. रुक्मिणी माता लाजली, लाज वाटायला लागली, माय कसं ओवाळू, कोणाला ओवाळू, सगळे देवच आहेत. नामदेव महाराज मंदिरात आले. नामदेवा, रुक्मिणी मातेनं म्हणली ह्याच्यातला माझा देव कोणता आहे, आमचा देव कोणता आहे, जरा ओळखून द्यावं. नामदेवरानी म्हणले आई साहेब जरा हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रसंग आहे. आपला नवरा जर आपणाला ओळखू येना गेला तर कसं? नाही हो, मला खरंच ओळखू येना गेले. थांबा थांब, बघितलं नामदेवरानी, त्यांना बी घटकापैकी सूचना केलं, पण एका ठिकाणी घोळ झालता, मिस्टेक झालती. काय झालतं? भरग ऋषीने मारलेली छातीवरची लात एकाच देवाच्या छातीवर दिसू होती, दुसऱ्या सोंगाड्याच्या नव्हती. मग रुक्मिणी आई साहेबाला म्हणलं, गोरबा काका हे आपलं नामदेवरायनी, आई साहेब ते कोपऱ्यातलं गिराईक आपलं आहे. आई साहेब जावा ओवाळा. रुक्मिणी माता ओवाळायला ताट घेऊन निघाली. मागे नामदेवरायकडे बघा, तिकडं मागे नामदेवराय बघा. आई बरं तुमच्यावर भरोसा आहे बरं नामदेवा. आई साहेब बेधडक जावा. का बरं? भावबीजेचं ताट कुणकडे बी गेलं तर जमतंय, बलिप्रतिपदेचं ताट कुणकडे बी गेलं तर जमना, पतिव्रता धर्म नष्ट होतोय. भावबीजेचं ताट काय हो? एका भावाला आपल्या ओवाळलं, दुसरं एक बसलतं, त्याला बी ओवाळली. चुलत भाऊ, मावस भाऊ, चुलत भाऊ, दुसरा भाऊ, हाय का नाही म्हणा येईल. आणि नवऱ्याला ओवाळून दुसरीकडे ताट गेल्यावर पतिव्रता, हे बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरपंच, उपसरपंच, आता पती म्हणू. उपपती आपत्तीत आणूच नका, मिस्टेक होत नाही, जमतच नाही. म्हणून बघा नामदेवा बेधडक जा. साहेब आई साहेबांना गेली, देवाच्या पुढे गेली. वजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन, गळा श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा येणे धावी. देवाच्या स्वरूपाची ओळख झाली नामदेवरायला. कुणामुळं? विशोबा खेचरामुळं. तेच विशोबा खेचराम नामदेवराय रुक्मिणी मातेला देवाच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून दिली. संत संग देईजा, संताच्या संगतीनं माणसाला देव मिळतोय, देव कळतोय. म्हणून देवा संताची संगती दे, आणि म्हणून संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आमासी, गुणगायी नावडी, हेची माझी सर्व जोडी. विठोबा रखुमाई जय जय कामने गर्भवासी, सुखी घालाव्या मासी, गुण गायी नावडी, हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर.